मला वाटतं की आता उद्धव ठाकरेचं खऱ्या अर्थाने डोकं फिरायला लागलेलं आहे। जे उद्धव ठाकरे भाजपाला जय श्री राम मुक्त करण्याची भाषा करतायत, या महाराष्ट्रातली देशातली हिंदू जनता उद्धव ठाकरेचा श्रीराम जयराम केल्याशिवाय राहणार नाही, राजकारण मुक्त केल्याशिवाय राहणार नाही। कारण ज्या उद्धव ठाकरेने विठुरायाच्या मूर्तीचं दर्शन घेतलं परंतु विठुरायाच्या पायाला हात लावला नाही, ज्या कारसेवकांवरती ज्या मुलायम सिंगांनी गोळ्या झाडल्या त्या मुलायम सिंगच्या पक्षाच्या मांडीला मांडी लावून बसले, ज्या काँग्रेसनी राम हे काल्पनिक होते, राम हे अस्तित्वातच नव्हते, त्या काँग्रेसबरोबर मांडीला मांडी लावण्याचं काम उद्धव ठाकरे करून त्यांची चमचेगिरी करण्याचं काम करतायत। त्यामुळे मला वाटतं की प्रभू रामाचं नाव घेण्याचा अधिकार उद्धव ठाकरे किंवा उद्धव ठाकरेच्या उभाटा सेनेला नाही। भारतीय जनता पार्टीने कधीच म्हटलं नाही की राम हा आमचा एकट्याचा आहे, राम हा हिंदूंचा आहे, राम हा हिंदुस्थानाचा आहे, राम हा देशाचा आहे, राम हा जगाचा आहे आणि राम हे आमचं भक्तिस्थान आहे, शक्तिस्थान आहे आणि राम हे आमचं विकासाचं स्थान देखील आहे। उद्धव ठाकरे असं देखील म्हणतात जे रामाचे मुखवटे घालून सध्या फिरत आहेत त्यांच्या आता मुखवटे काढण्याची वेळ आलेली आहे। नाही, मी म्हटलं ना तुम्हाला, आता मुखवटे आणि जय श्रीराम करण्याची वेळ ही उद्धव ठाकरेवरती आलेली आहे आणि ती जनता करणार आहे। त्यांच्या लक्षात आलेलं आहे की आता जर आम्ही ही गोष्ट केली नाही तर त्यांचं काही खरं नाही। काल ते नाशिकमध्ये जाऊन त्यांनी थोटांड केलं, भगूरला जाऊन सावरकरांच्या समाधीचं दर्शन घेतलं, मुख्यमंत्री होते तेव्हा घरामध्ये सावरकर जयंती पुण्यतिथीला साधा पाया पडण्याचं काम ज्या उद्धव ठाकरेंनी केलं नाही त्या उद्धव ठाकरेंना भगूरला जाण्याचा अधिकार नाही। मी तर तमाम सावरकर प्रेमी हिंदूंना सांगेन की समाधीवरती जाऊन गोमूत्र शिंपडून गोमूत्राने ती समाधी साफ केली पाहिजे, कारण ह्या सावरकरांची घृणा करणाऱ्या काँग्रेस आणि राहुल गांधी बरोबर जे उद्धव ठाकरे आहेत, मग हिम्मत होती तर मुख्यमंत्री असताना का त्यांनी पाया पडले नाही? राजीव गांधींच्या प्रतिमेला त्यांना नमस्कार करता आला वर्षामध्ये, इंदिरा गांधींच्या प्रतिमेला त्यांना नमस्कार करता आला, परंतु सावरकरांची प्रतिमा त्या लावून त्याला पुष्पहार घालण्याची ज्याला लाज वाटत होती त्यांना काल लाज वाटली नाही का? हा देखील प्रश्न मला उद्धव ठाकरेंना विचारायचा आहे। ते असं देखील म्हणतात श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी मुस्लिम लीग सोबत सरकार स्थापन केलं होतं, त्यात ते मंत्री होते, त्यामुळे आधी तुमच्या राजकीय बापाला जाऊन विचारायचं भाजपचा सवाल केला। आमच्या राजकीय बापांनी जो आम्हाला धडा शिकवला तो धडा आम्ही गिरवला। 500 वर्षाचं हिंदूंचं जे स्वप्न होतं ते हिंदूंचं स्वप्न पूर्णत्वाकडे नेण्याचं काम जे भारतीय जनसंघाने पाहिलं होतं, श्यामाप्रसाद मुखर्जींनी पाहिलं होतं, अटल बिहारी वाजपेयींनी पाहिलं होतं, अडवाणींनी पाहिलं होतं, ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम माननीय मोदीजींनी केलं। आणि खऱ्या अर्थाने जे लढा होता जो 1992 पासून 2024 पर्यंतचा तो भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात लढला गेला। कैलासवासी शिवसेना प्रमुखांचा देखील त्याला आशीर्वाद होता, पण कैलासवासी शिवसेना प्रमुखांचा पुत्र असून देखील ज्यांनी काँग्रेसनी ज्या पक्षाने राम हा नव्हताच, राम हे काल्पनिक होते सांगणाऱ्यांबरोबर जाऊन मांडीला मांडी लावण्याचं काम केलं त्या उद्धव ठाकरेचा आम्ही निषेध करतो। उद्धव ठाकरे असं म्हणतायत की ज्या शिवनेरीची माती घेऊन गेलो आणि या शिवनेरीच्या मातीनंतर सुप्रीम कोर्टाने 1 वर्षाच्या आतमध्ये निकाल दिला। उद्धव ठाकरे घरातूनच बाहेर कधी पडले नाहीत। जे उद्धव ठाकरे घरातून बाहेर पडले नाहीत ते 2018 मध्ये दर्शनाला गेले आणि त्यांना असं वाटते की ते गेले म्हणून सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला। ज्या उद्धव ठाकरेंनी कधी साध्या कार्यकर्त्याला वेळ दिली नाही, कधी जनतेला भेटले नाहीत, आमदारांना भेटले नाहीत, खासदारांना भेटले नाहीत, लोकप्रतिनिधींना भेटले नाहीत, म्हणून आज पक्ष निघून गेला, त्या उद्धव ठाकरेच्या जाण्याने जर सुप्रीम कोर्टाचा निकाल असा लागला असं त्यांना वाटत असेल तर मला वाटतं उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे काल्पनिक आहेत। संजय राऊतांनी मोदींची तुलना रामाशी केली आणि उद्धव ठाकरेंची तुलना रामाशी केली, कसं पाहताय? नाही, मी म्हटलं ना, संजय राऊत हा डोकं फिरलेला प्राणी झाले। मी माझ्या एका पत्रकार परिषदेत त्याचा फार चांगला उल्लेख केला होता, तो आता या पत्रकार परिषदेत मी करू इच्छित नाही, परंतु राऊताचं डोकं फिरलंय, मनोरुग्ण झालाय। ज्या माननीय मोदीजीचा काल जगभर डंका पिटला, ज्या मोदीजींना काल जगातल्या मीडियाने दाखवलं
ज्या मोदीजींनी 11 दिवसाचा उपवास फक्त रामाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी केला, त्या मोदीजींवरती टीका करणाऱ्या राऊतांबद्दल काय बोलावं हा देखील प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे नाही तर सर्वसामान्य जनता त्याला उत्तर देईल. आणि या राऊतांच्या स्वभावामुळे आणि उद्धव ठाकरेच्या विकृत मनोवृत्तीमुळे त्यांचा जयश्रीम झाल्याशिवाय राहणार नाही हे मी तुम्हाला सांगतो. उद्धव ठाकरे म्हणतात वालीचा वध करायचा आहे कारण आपला पक्ष वालीने चोरलेला आहे. पक्ष चोरला 50 खोके ह्याच्या पलीकडे त्यांना काही कळत नाही आहे. ज्या पक्षप्रमुखांनी कार्यकर्त्यांना, आमदारांना, नेत्यांना कधी लक्ष दिलं नाही, कधी वेळ दिला नाही, माझं कुटुंब माझी जबाबदारीच्या पलीकडे ते गेले नाहीत, मग खिचडी घोटाळा असेल, मुंबई महापालिकेचा घोटाळा असेल, कोविडचा घोटाळा असेल, कोविड बॅगचा घोटाळा असेल, म्हणजे मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम ज्या उद्धव ठाकरे सरकारने केलं, त्या उद्धव ठाकरे सरकारबद्दल काय बोलावं हा देखील प्रश्न आज आमच्यासमोर आहे. धन्यवाद. उद्धव ठाकरे असं देखील म्हणतात की रामाची बात आता झालेली आहे, आता विकासाचं बोला. विकासाबद्दल जर उद्धव ठाकरेंना माहीत नसेल तर त्यांना मला वाटतं की एक विकासाची पुस्तिका मी भेट म्हणून पाठवतो. मागच्या 10 वर्षाच्या काळामध्ये जे 70 वर्षात काम झालं नाही ते माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात या देशामध्ये रस्ते असेल, शेतकरी असेल, आर्थिक नीती असेल, संरक्षण असेल, भारताचा विकास असेल, आत्मनिर्भर भारत असेल, ह्या सर्वांमध्ये जो विकास झाला, ह्या पलीकडे जाऊन जो उद्धव ठाकरेंना जर तो कळत नसेल तर मला वाटतं यापेक्षा महामूर्ख कोण असू शकत नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.